नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चना's टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट 2026 परीक्षा अधिकृत नोटिफिकेशनची संपूर्ण माहिती. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अर्जाची तारीख, परीक्षा फी, परीक्षा पॅटर्न, पात्रता, परीक्षा केंद्र, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या सूचना आणि पेपर 1 प्लस पेपर 2 बद्दल शॉर्ट माहिती. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही पॉईंट मिस झाला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आयोजित संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. मान्यता महाराष्ट्र शासन, गोवा शासन आणि UGC मान्यताप्राप्त. परीक्षा सेट 2026. परीक्षा कधी होणार तर परीक्षा दिनांक रविवार 26 जुलै 2026. ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. परीक्षा केंद्रे सेट परीक्षा कोणत्या शहरामध्ये होणार तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, पणजी, गोवा. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना योग्य परीक्षा केंद्र निवडणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अधिकृत वेबसाईट setexam.unipune.ac.in. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. इम्पॉर्टंट डेट्स. नियमित शुल्कासह अर्ज सुरुवात त्याची 2 जून 2026 सकाळी 11 वाजता तर शेवट 26 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. विलंब शुल्कासह अर्ज म्हणजेच लेट फी सह तुम्ही अर्ज भरू शकता. त्याची सुरुवात 27 जून 2026 तर शेवट 29 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. फॉर्म सुरू झाले की लगेच फॉर्म भरून टाका. आता आपण परीक्षा शुल्क म्हणजेच एक्झाम फीस बघूयात. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी नियमित शुल्क 800 रुपये तर विलंबित म्हणजेच लेट फीस 1300 रुपये. रिझर्व कॅटेगरीसाठी 650 तर लेट फी 1150. रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये OBC, SBC, VJNT, EWS, PW, SC, ST, ट्रान्सजेंडर, ऑर्फन हे सर्व कॅटेगरी येतात. अर्ज भरल्यानंतर प्रिंट काढून ठेवा. परीक्षा फी ऑनलाईन भरावी. जसे की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग तुम्ही वापरू शकता. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. ॲडमिट कार्ड वेबसाईटवर उपलब्ध होईल. आता आपण सेट परीक्षा एक्झाम पॅटर्न बघूयात. पेपर 1 हा 100 मार्कचा प्रश्न 50 असतात आणि त्यासाठी वेळ असतो 1 तास. यामध्ये तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, कम्युनिकेशन, ICT, हायर एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, डेटा इंटरप्रिटेशन हे सर्व घटक विचारले जातात. हा पेपर सर्वांसाठी समान असतो. पेपर 2 हा 200 मार्क्सचा असतो. 100 प्रश्न, यासाठी वेळ असतो 2 तास. हा पेपर तुमचा सब्जेक्टवर आधारित असतो. जसे की इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मराठी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी, इंग्लिश, जॉग्राफी इत्यादी. या पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर सेट पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे सर्व प्रश्न अटेम्प्ट करा. यासाठी पात्रता मास्टर डिग्री आवश्यक. किमान 55% गुण जनरलसाठी आणि रिझर्व्ड कॅटेगरीला 50% गुण. फायनल इयर विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
तुम्ही सेट क्वालिफाईड झाल्यावर काय करू शकता? तर सेट पास झाल्यानंतरचे फायदे: तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र आहात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात मान्यता. कॉलेज लेक्चर जॉबसाठी उपयोग. तर करिअरमध्ये मोठी संधी तुम्हाला उपलब्ध होते सेट पास झाल्यानंतर. तर याची तयारी कशी करावी? पेपर 1 रोज अभ्यास करा. त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा, मॉक टेस्ट द्या, नोट्स रिव्हिजन करा, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा, टाईम मॅनेजमेंट करा. तसेच लक्षात ठेवा, जर विद्यार्थी एकदा सेट परीक्षा पास झाला असेल तर त्याला पुन्हा सेट परीक्षा देता येणार नाही. तर मित्रांनो, सेट 2026 बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.